तर मुसळधार पावसानंतर नागपुरातील रस्ते आणि वस्त्यांमध्ये पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची महापालिकेला फटकार आहे। नागरिकांकडून कर वसूल करूनही खड्डेमय रस्ते आणि पाणी साचत असले तर नेमका कर कशासाठी भरायचा असा सवाल देखील न्यायालयाचा आहे। जनमंच संस्थेच्या जनहित याचिकेवर न्यायमूर्ती उर्मिला जोशी फाळके, न्यायमूर्ती निवेदिता मेहता यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी आहे। तर जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प रखडला गेलेला आहे। महागड्या तंत्रज्ञानाचा अणुऊर्जा प्रकल्पाला फटका बसलाय। डॉक्टर अनिल काकोडकर यांचं हे स्पष्टीकरण आहे। कोकणातील रखडलेल्या जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पावर ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांनी स्पष्टीकरण दिलंय। जो ईपीआर सिस्टीम जी आहे त्याची किंमत खूप जास्त आहे आणि अर्थातच आपल्याला जी काही अल्टरनेटिव्ह उपलब्ध आहेत अणुऊर्जेच्या माध्यमातून किंवा इतर ऊर्जेच्या संयंत्रांच्या माध्यमातून त्या सर्वांचं शेवटी विजेची किंमत ही आटोक्यात असली पाहिजे। ती जर किंमत अव्वाच्या सव्वा असली तर कशाला, त्यामुळे प्रदूषणाचा मुद्दा अजिबात नाही आहे। न्यूक्लिअर एनर्जी इज क्लीन एनर्जी, टू टेक इट फ्रॉम मी। पाहूया पुढील महत्वाची बातमी। सिंधुदुर्गच्या आंबोली महादेवगड पॉइंट येथे दरीत कोसळलेल्या पर्यटकाचा शोध सध्या सुरू आहे। कर्नाटकमधील बेळगाव निपाणी येथील 9 जणांचा एक ग्रुप पर्यटनासाठी आंबोलीत आला होता। त्यातील आयुब सय्यद नावाचा पर्यटक 400 फूट खोल असलेल्या दरीत कोसळला। ताबडतोब रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलं होतं, मात्र नैसर्गिक अडथळे येत होते। काल थांबवलेली शोध मोहीम आज पुन्हा सकाळी सुरू करण्यात आली आहे। या ठिकाणी आला होता आणि तो त्या दरीत कोसळला। त्यामुळे काल धोका असल्यामुळे इथे काही करता आलं नाही, काही रेस्क्यू करणे शक्य झालं नाही। त्यामुळे आज सकाळी आमची रेस्क्यू टीम या ठिकाणी आलेली आहे आणि सकाळी एक प्रयत्न अशा इथे केला गेला। त्या ठिकाणी पुढे गेल्यानंतर थोडंसं धोका असल्यामुळे आणि दरी खोल असल्यामुळे तिथे जाणं शक्य झालं नाही। त्याच्यामुळे एक टीम आता आमची खालच्या बाजूने चालत त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे आणि एक टीम इथून परत खाली जाण्याचाही प्रयत्न चालू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।